31 जानेवारीनंतर कापसाचे बाजारभाव होणार तब्बल 12,000 रुपये पार. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण. कापसाचे बाजारभाव आता राज्यासह देशामध्ये कडाडणार. CCIकडून कापसाच्या खरेदीला मुदतवाढ जरी देण्यात येणार असली तरी देखील आता CCIनं कापसाची विक्री ही आता चालू केली आहे आणि यावर्षी सर्व शेतकऱ्यांचा कापूस देखील CCI हा आता खरेदी करणार आहे. शिवाय कापूस आयातीवरती यावर्षी केंद्र सरकारनं 11% शुल्क लागू केल्यामुळं कापसाच्या दरवाढीला मोठा आधार त्या ठिकाणी मिळाला आहे आणि यामुळं जे काही कापड उद्योजक आहेत किंवा जे कापड व्यावसायिक आहेत त्यांच्यामध्ये थोडीशी निराशा त्या ठिकाणी आता पसरली आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी अनुकूल वातावरण देखील त्या ठिकाणी यावर्षी तयार झाले आहे आणि त्यात कापसाचं उत्पादन यावर्षी घटल्यानं जो काही कापूस उत्पादक आहेत त्यांना थोडासा त्या ठिकाणी दिलासा मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाला मोठी मागणी वाढली असून कापूस उत्पादकांच्या कापसाच्या दराला थोडा त्या ठिकाणी आधार आता त्या ठिकाणी मिळणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती 31 जानेवारीनंतर नेमके कापसाचे बाजारभाव काय असू शकतात याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, कापूस उत्पादनातील घट, बाजारातील कमी आवक व जागतिक पातळीवरती ज्या काही घडामोडी झाल्या त्यामुळं CCI आणि कापूस विक्री आता सुरू केली आहे आणि ही विक्री सुरू केल्यामुळं कापसाच्या बाजारभावामध्ये थोड्याच दिवसात मोठी वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच मागील काही दिवसापर्यंत कापसाचे बाजारभाव हे 6,500 ते 7,000 रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी स्थिर होते, परंतु सध्या जे काय बाजारभाव आहे ते 8,100 रुपये त्या ठिकाणी आता झालेले आहे. परंतु या जी काय वाढ झाली याचा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काहीच फायदा झाला नाही. तो फायदा केवळ व्यापाऱ्यांना झाला असं त्या ठिकाणी सांगण्यात येतं. शेतकऱ्याच्या हातून गेल्यावर पांढऱ्या सोन्याची दरवाढ झाल्यामुळं कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे यंदा खरीप हंगामात कापसाच्या लागवड क्षेत्रात मोठी घट झाली. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जळकोट बाजार समिती असेल किंवा अहमदपूर तालुक्यामध्ये कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी त्या ठिकाणी करत असतात. यंदाही शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर लागवड केली आणि त्यामुळं आता अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनावर देखील परिणाम झाला. वेचणीसाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. याशिवाय 3 वेचण्यांपर्यंत कापूस उपलब्ध होत असताना यंदा एकच वेचणी जे काय कापसाचं उत्पादन आहे ते त्या ठिकाणी संपलं. दुसरीकडे केंद्र सरकारनं मध्यम कापसाच्या जो काय धागा आहे त्याला त्या ठिकाणी 7,710 रुपये तर लांब धाग्याच्या कापसाला 8,100 रुपये प्रति क्विंटलचा हमी भाव जाहीर केला. तरी हमी भाव केंद्र नसल्यामुळं शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांकडे त्या ठिकाणी कापसाची विक्री करावी लागली. त्यावेळी व्यापाऱ्यांनी जो शेतकऱ्यांना जो भाव दिला तो 6,500 ते 7,000 रुपयाच्या दरम्यान दिला. यंदा देशभरातच कापसाचं उत्पादनात मोठी घट झाल्यामुळं कापूससुद्धा विक्रीसाठी बाजारामध्ये त्या ठिकाणी कमी आला होता. यातच आता काही दिवसांपूर्वी कॉटन फेडरेशन ऑफ इंडियानं यंदाच्या हंगामात खरेदी केलेल्या कापसाची विक्री करायला त्या ठिकाणी आता सुरुवात केली आणि त्यामुळं कापसाचे बाजारभाव हे वाढायला सुरुवात झाली. काही बाजार समित्यांमध्ये कापसानं हमी भावाचा दरही त्या ठिकाणी पार केला आहे. लवकरच कापूस हा 12,000 रुपयांचा टप्पा देखील पार करेल अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. क्विंटल पाठीमागे त्या ठिकाणी 1,500 ते 2,000 रुपयांची सुधारणा झाली असताना 2 ते 2.5 महिन्यानंतर कापसाचे बाजारभाव हे त्या ठिकाणी अजून वाढतील असा एक अंदाज त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे वेचणी झाल्यानंतर कापसाच्या भावात सुधारणा होईल अशी शेतकऱ्यांना थोडी आशा होती, परंतु यामुळे काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री त्या ठिकाणी थांबवली होती. परंतु आता सध्या अनेक शेतकऱ्यांकडे कापूस संपल्यानंतर बाजारभावामध्ये सुधारणा झाली आणि अतिवृष्टीच्या तावडीतून जो काही शिल्लक राहिलेला कापूस आहे तो शेतकऱ्यांना यंदा उत्पादन खर्च त्या ठिकाणी जास्त मोजावा लागला त्यासाठी आणि त्या तुलनेत कापसाला बाजारभाव नसल्यामुळं आता जरी बाजारभाव वाढ झाली असली तरी त्याचा फायदा हा थेट त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना होत आहे आणि त्यामुळं शेतकरी वर्गामध्ये थोडं नाराजीचं वातावरण आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे कापूस असेल त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कापूस विक्री करताना रोजचे बाजारभाव पाहून कापूस विक्री जर केली तर त्यांना नक्कीच त्या ठिकाणी नफा हा मिळू शकतो.